कावळा आणि मोर. एकेकाळी एक कावळा होता जो नेहमी दुःखी असायचा. तो इतर पक्ष्यांकडे पाहायचा आणि उसासे टाकायचा. देवाने सर्व पक्ष्यांना इतके सुंदर रंग दिले आहेत आणि मला मात्र पूर्णपणे काळे का बनवले आहे? एके दिवशी कावळ्याला जमिनीवर पडलेली काही सुंदर मोरपिसे सापडली. अरे वा, किती छान कल्पना आहे. जर मी ही मोरपिसे माझ्या पंखात खोवली तर मी मोरासारखा दिसेन. मग मी कावळ्यांना सोडून मोरांसोबत राहू शकेन. उत्साहाने भरलेल्या कावळ्याने ती मोरपिसे उचलली आणि काळजीपूर्वक आपल्या पंखात खोवली. कावळा अभिमानाने चालू लागला. एका वृद्ध कावळ्याने त्याला पाहिले आणि नाराजीने मान हलवली. अरे मूर्ख पक्ष्या, फक्त मोराची पिसे घातली म्हणून तू मोर होऊ शकत नाहीस. शहाणा हो आणि जसा आहेस तसाच राहा. पण कावळ्याला हा सल्ला आवडला नाही. कावळ्यांसोबत कोण राहू इच्छितोच? मी तर आता मोरांसोबत जाऊन राहणार आहे. कावळा उडून लवकरच त्या ठिकाणी पोहोचला जिथे मोर राहतात. हलका पाऊस पडू लागला होता. मोर आनंदानं पावसात नाचत होते. कावळा त्यांच्या मध्ये शिरला आणि त्यांची नक्कल करू लागला. त्यानं खूप प्रयत्न केले, पण तो मोरासारखी आपली पिसे पसरवू शकला नाही. मग मोर गाणे सुरू करू लागले. मीही त्यांच्यासारखे गावे. त्याने जोरात काव काव असा आवाज केला. मोर लगेच थांबले. हे काय? आपल्यामध्ये कावळा? त्यांनी त्याच्या पंखांमध्ये खोवलेली मोरपिसे पाहिली आणि जोरात हसू लागले. काही मोरांना राग आला आणि त्याला पुन्हा पुन्हा चोचीने टोचले. तो बेशुद्ध होईपर्यंत. जखमी कावळा आपल्या कावळ्यांच्या थव्याकडे परत आला. तो आधीपेक्षा अधिक वाईट दिसत होता. लहान कावळे त्याच्या भोवती जमा झाले. तू आमच्यातला नाहीस. इथून जा जा. तेवढ्यात एक वृद्ध कावळा पुढे आला. थांबा, त्याने आधीच पुरेसा त्रास सहन केलाय. त्याला आता आणखी शिक्षा देऊ नका. मग तो जखमी कावळ्याकडे वळला. माझं बोलणं तुला आधी समजलं नाही का? तुला अजूनही धडा मिळालेला नाही का? तू जसा आहेस त्याचा नेहमी अभिमान बाळग. इतरांची नक्कल करण्याचा प्रयत्न केलास तर तुझं खरं सुख हरवून बसेल. समाप्त.